पर्यंत हा मोर्चा राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात येतोय। तर राहुल गांधी तिथे आलेले आहेत, त्याचबरोबर प्रियंका गांधी देखील त्यांच्या सोबत दिसतात आणि काल माहिती मिळाल्याप्रमाणे 300 खासदार त्यांच्या सोबत या आंदोलनामध्ये असणार आहेत अशी देखील माहिती मिळते। आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये अनेक आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले होते आणि त्याच संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण न आल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येतोय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट दिल्लीवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? राहुल गांधी तिथे आलेले दिसतात, प्रियंका गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे देखील आहेत, अजून कुठले पक्ष त्यांना साथ देण्यासाठी तिथे आलेले आहेत आणि नेमकी तिथे काय परिस्थिती आहे? इंडिया आघाडीच्या वतीने मार्च निघणार आहे आणि समोर जी पार्लमेंट दिसते त्या समोरच्या भागातून मार्च निघणार आहे। मोठी सुरक्षा व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळते। पोलीस बंदोबस्त आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे आणि हा जो मार्ग दिसतो जिकडून बसेस येताना आपल्याला पाहायला मिळते, बसेस लागलेले आहे। आणि इथे जर बघितलं आपण तर आता मकरद्वारच्या पुढे राहुल गांधी आहे, त्यानंतर प्रियंका गांधी आहे, मल्लिकार्जुन खरगे आहे। याशिवाय जर बघितलं इंडिया आघाडीतील घटक पक्ष जे आहेत, तर घटक पक्ष म्हणजे एनसीपी असो, काँग्रेस असो, हे सगळे इथे सहभागी आहेत। आणि सोबतच या मार्चच्या माध्यमातून जो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं जो ज्या पद्धतीनं आरोप केलेले राहुल गांधींनी की घोटाळा झालेला आहे आणि प्रचंड बनावट आहे, 70 लाखापेक्षा जास्त मतदारांना समावेश करण्यात आलेला आहे। बनावट मतदारांचा फायदा घेऊन मोदींनी केंद्रामध्ये सरकार आलं आहे अशा प्रकारचा त्याचा आरोप आहे आणि त्यानिमित्ताने SIRच्या मुद्द्यावरून हा सगळा मार्च काढला जातो। बिहारमध्ये ज्या पद्धतीनं लोकांची संख्या कमी झाली त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं मतदारांना वाढवण्यात आलं असाही त्यांचा आरोप आहे आणि त्याचमुळे या सगळ्याचा विरोध करण्याकरता जवळपास इंडिया आघाडीचे साधारणतः 300 पेक्षा जास्त खासदार हे आज प्रदर्शन करत आहे, विरोध प्रदर्शन करत आहे। मी जिथे उभा आहे याच रस्त्यावरून तो मार्च जाणार आहे। मार्चची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिलेली नाही आहे, पण तरी पण हा मार्च काढण्याचा छंग खास करून इंडिया आघाडीच्या वतीने मांडण्यात आलेला आहे। त्याचमुळे इथे मोठी गर्दी देखील आहे, मोठ्या संख्येनं दिल्ली पोलीस तैनात केले आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्याशिवाय वॉच अँड वॉचचे अधिकारी देखील उपस्थित आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मकरद्वारून आता हा मार्च सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रियंका, निश्चितच प्रशांत, अतिशय 300 खासदार त्यांच्या सोबत असणार आहेत या मोर्चामध्ये आणि संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। दिल्ली पोलिसांनी परमिशन न दिल्याची माहिती तुमच्याकडून मिळते। तर नेमक्या एक तर मागणी आहे की मतचोरीचा त्यांनी आरोप केलेला आहे, दुसरं बिहारच्या मुद्द्यावर देखील हे आंदोलन असणार आहे, काय त्या संदर्भात माहिती? महत्त्वाचं म्हणजे मतचोरीचा आरोप करणारं कर्नाटक असो, महाराष्ट्र असो किंवा मग आता खास करून बिहारमध्ये जे मतदान होणार त्या संदर्भातलं आहे। निधी जर बघितलं तर आता पॅरामिलिटरी फोर्सेस, निमलष्करी दलाचे जवान हळूहळू तैनात करायला सुरुवात झाली आहे। गाड्या इथे जर बघितलं आपण समोर गाड्या येताना पाहायला मिळतंय, इथून सगळे इथे जे जर बघितलं आपण तर इथे सगळं मोठी सुरक्षा व्यवस्था आहे। संपूर्ण परिसर हा मी सध्या PTI जी इमारत आहे, PTI इमारत तिच्या पुढे आहे आणि या भागातून ज्या गाड्या आहेत, कार आहेत, त्या सगळ्या काढल्या जात आहे आणि तिथे बसेसला तिथे आतमध्ये जाण्याचा प्रवेश दिला जात आहे। समोर जो परिसर दिसतोय समोरच्या भागातून तिथून त्या गेटवरून खास करून जर बघितलं तर हे सर्व खासदार बाहेर पडतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि इथे आता जर बघितलं ही समोर जी कार जात आहे, ही कार खासदारांना इथे ताब्यात घेण्याकरता जाण्याची माहिती पुढे आहे, कारण की दिल्ली पोलिसांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले की खासदारांना कुठल्याही पद्धतीपर्यंत निवडणूक आयोगापर्यंत मार्च करता येऊ देऊ नये आणि त्यासाठी खासदारांच्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या भागातून काढल्या जात आहे आणि तिथे जो बसेस आहे किंवा तिथे बसेस पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आणि या सगळ्यामध्ये प्रयत्न आहे की खासदारांना बाहेर काढून या अशा बसेसमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात येईल। राहुल गांधींचा मार्च सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मोठी सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आलेली आहे। निश्चित प्रशांत, मोठी सुरक्षा व्यवस्था तुम्ही दाखवलेली आहेत, पण जेव्हा खासदार तिथे मोर्चासाठी निघतील त्यांना परवानगी नाकारलेली आहे, त्याचमुळे तिथे पॅरामिलिटरी कमांडो आणि पोलीस देखील तिथे आहेत। त्यासाठी जसं की तुम्ही सांगितलं की एक बस देखील तिथे आहे, जर काही अनुचित प्रकार घडला तर तिथे त्यांना नेण्यात देखील येईल अशी देखील माहिती मिळते। बिहारचा एक मुद्दा आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मतचोरीचा आरोप राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद देखील घेतली होती। त्या पत्रकार परिषदेला निवडणूक आयोगाकडून त्यांना समाधानकारक
उत्तर असं मिळालेलं नसल्यामुळे राहुल गांधी हा मोर्चा काढतायत. हा मोर्चा संसदेवरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत असणार आहे आणि त्यामध्ये प्रशांत अनेक घटक पक्ष जे आहेत इंडिया आघाडीचे ते सुद्धा राहुल गांधीच्या अगदी खांद्याला खांदा लावून तिथे उभे असलेले दिसत आहेत. त्यांना ते साथ देण्यासाठी तिथे आलेले असल्याचं दिसतात. बरोबर आहे. सध्या मी जर बघितलं आपण तर मी सध्या पीटीआय इमारतीच्या पुढे आहे आणि मकर द्वारच्या पुढे सध्या सगळे खासदार एकत्र होताना पाहायला मिळतं. इथे जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात आहे. साधारणतः या मार्चमध्ये 25 पेक्षा जास्त घटक पक्षांचे नेते सहभागी असणार आहे, ज्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे असो, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिल यादव असो, टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी असो किंवा आरजेडी, डीएमके, लेफ्ट पार्टी यांच्यासह 25 घटक पक्षांचे नेते या सहभागी होतील. जवळपास 300 पेक्षा जास्त खासदार सहभागी होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं बिहारमध्ये एसआयआरचा जो मुद्दा पुढे आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं मतदारांचे नावं काढण्यात येत आहे, नावं कट करण्यात येत आहे, या सगळ्यावरती हा मार्च ज्याच्या विरोधामध्ये हा मार्च करण्यात येणार आहे. आणि हे संपूर्ण दिल्ली जर बघितलं तर हा संपूर्ण लक्ष इथे या संपूर्ण पीटीआय बिल्डिंगकडे झालेलं आहे. वोटर लिस्ट रिव्हिजनच्या मुद्द्यावरती ही जोरदार लढाई सध्या सुरू आहे आणि साधारणतः 11:30 वाजता हे सर्व नेते तिथे एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. मकरद्वारला प्रियंका गांधी आहे आणि हे सगळे नेते इथे एकत्र येताना पाहायला मिळत आहे. जवळपास 300 पेक्षा जास्त खासदार आहे. राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल, मल्लिकार्जुन खरगे असेल, खासदार अभिषेक बॅनर्जी असेल, आरजेडीचे नेते म्हणजे आरजेडी रामगोपाल यादव असेल, यासारखे अनेक नेते इथे सहभागी असतील. साधारणतः ज्या पद्धतीनं राहुल गांधी फक्त एक प्रकारे राजकीय स्टंटबाजी करत आहे असा आरोप खास करून जर बघितलं आपण तर विरोधी पक्षांच्या वतीनं लावला जात आहे. आणि अशा असताना साधारणतः 2027 मध्ये जे विधानसभेची निवडणुका होणार आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची डिव्हिजन करू नका अशा प्रकारची माहिती इंडिया ब्लॉकच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यावरती जोरदार विरोध प्रदर्शन सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यासाठीच ही मोठी तयारी आहे. पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहे, मोठे अधिकारी इथे तैनात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. निश्चितच प्रशांत, तर राहुल गांधी आणि राहुल गांधींसोबत इंडिया आघाडीचे सगळेच जे घटक पक्ष आहेत ते दिसत आहेत. त्यामध्ये त्यांच्या सोबत हा मोर्चा सुरू झालेला आहे. प्रशांत आपल्याला सगळे अपडेट्स वेळोवेळी तिथून देतोच आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेले होते, मतचोरीचा मोठा आरोप त्यांनी केला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडून कुठली कारवाई केली जात नसल्याचा देखील आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि निष्पक्षतेपणावर विरोधकांनी, राहुल गांधींनी आणि सगळ्या इंडिया आघाडीने आक्षेप घेतलाय आणि त्याच्याच संदर्भामध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय. तर दुसरीकडे प्रशांत, सत्ताधाऱ्यांनी देखील काँग्रेसवर पलटवार केल्याचं दिसतंय. मोर्चा काढण्याऐवजी निवडणूक आयोगामध्ये तुम्ही प्रतिज्ञापत्र का सादर करत नाही असा थेट प्रश्न ते राहुल गांधींना विचारतायत. तिथल्या खासदारांची, जे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं जो मोर्चा काढण्यात येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पायदळ मार्गदर्शन असणार आहे. पण या सगळ्या याच्यावरती हे अत्यंत महत्वाचं आहे की विरोधी पक्षांनी याच्यावरती जोरदार टीका केलेली आहे. आणि जर बघितलं तर आता पोलिसांच्या वतीनं सगळी माहिती दिली जात आहे आणि सगळं जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे ठरवलं जात आहे की साधारणतः पोलिसांचा प्रयत्न असा आहे की संपूर्ण हा परिसर बॅरिकेडिंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी जर बघितलं इथे सगळं नेते जाताना पाहायला मिळतंय आणि आता जर बघितलं बॅरिकेडिंग होताना पाहायला मिळतंय. या सगळ्यामध्ये जर बघितलं तर इथे मोठी बॅरिकेडिंग होत आहे आणि आता मोर्चा थोड्या वेळात सुरू होईल अशा प्रकारची माहिती पुढे मिळते. आणि याच्यामध्ये बॅरिकेडिंग करायला सुरुवात झालेली आहे. धावपळ इथे सध्या सुरू आहे आणि इथे बॅरिकेडिंग करून एक प्रकारे सगळ्या थांबवण्यात येत आहे आणि सगळे याला सगळ्याचे जर बघितलं आणि या सगळ्या पद्धतीने जर बघितलं आपण तिथे मोठी धावपळ सुरू झाल्याची पाहायला मिळते. विरोधी पक्षांनी आरोप केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो मार्च आहे या मार्च काढण्याच्या ऐवजी जर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर निश्चितपणे यावरती आला असता. पण त्या पद्धतीने सगळ्या घडामोडी आणि यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की आता समोर संपूर्ण हा रस्ता जो निवडणूक आयोगाकडे जातोय तो बंद करण्यात आलेला आहे आणि इथे उन तमाम चीज को उनके सामने रखना चाह रहे हैं.
उन्होंने कहा कि कुछ लोगों को परमिशन देंगे, लेकिन हम कह रहे हैं सारे के सारे इलेक्शन कमीशन तक जाएंगे, वहाँ पे जितनी वहाँ पे स्पेस है उतनी वहाँ पे बैठ के बात करेंगे उन लोगों को। आपको लगता है आप लोगों को जाने को मिलेगा? जाने देना चाहिए। पार्लियामेंट मेंबर्स को जाने नहीं देंगे तो किसको जाने देंगे? इलेक्शन कमीशन। तर अशा पद्धतीने इंडिया आघाडीचा हा मोर्चा सुरू आहे. संसद भवन ते निवडणूक आयोगाचं कार्यालय तिथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत संपूर्ण इंडिया आघाडी, सगळे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. निवडणूक आयोगावर आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आले होते. मतचोरीच्या मुद्द्यावरून दिल्लीमध्ये वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत पाहता इंडिया आघाडीची तशी काही बैठक बांग्लादेश जब बना और उसके बाद 75 में जब शेख मुजीबुर रहमान की हत्या हुई, उसके बाद से आपको पता है कि बांग्लादेशी घुसपैठिए यहाँ आकर बस गए। और इसका सबसे बड़ा प्रमाण है जो आज मैंने पेपर जारी किया है, वो विकीलीक्स का पेपर है, इंटरनल पेपर है गवर्नमेंट ऑफ यूएसए का, कि 86-87 में जनरल इरशाद के साथ राजीव गांधी जी की मीटिंग हुई और जो बे ऑफ बंगाल में एक द्वीप था साउथ तलपत्ती, जिसको कि हम न्यू मूरे द्वीप जो है भारत सरकार बोलती थी। तर इंडिया आघाडीचा हा मोर्चा सुरू झालेला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत 300 खासदार एकवटलेले आहेत आणि संपूर्ण इंडिया आघाडी एकत्रितपणे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा नेती आहे. मतचोरीचा मोठा आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि त्या आरोपावर समाधानकारक कारवाई किंवा उत्तर निवडणूक आयोगाकडून आलं नाही असं राहुल गांधी यांचा आरोप आहे. प्रशांत, मी पुन्हा तुमच्याकडे येते. सत्ताधारी पक्षाकडून काँग्रेसला पलटवार करण्यात आलेला आहे, पण त्या संदर्भामध्ये काँग्रेसकडून हे सांगण्यात आलंय की आम्ही आरोप निवडणूक आयोगावर केलेला आहे, याचं उत्तर भाजप आम्हाला का देते? बरोबर आहे. खास करून जर बघितलं, मी सध्या जिथे आहे पीटीआय बिल्डिंग इमारतीच्या पुढे इथे मोठी बॅरिकेटिंग आहे आणि बॅरिकेटिंग केल्यानंतर पोलीस दल तैनात करण्यात आलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदारांना केंद्रीय निवडणूक आयोगावर पोहोचू द्यायचं नाही अशा प्रकारची तयारी खास करून दिल्ली पोलिसांची आहे. आणि ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या वतीने आरोप केले जात आहे की यांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाऊन निश्चितपणे उत्तर द्यावं, पण महत्वाचं म्हणजे खास करून विरोधी पक्षांचा म्हणजे खास करून राहुल गांधी यांच्या आघाडीतील इंडिया आघाडीचा स्पष्ट म्हणणं आहे की जर आम्ही आरोप जर केंद्रीय निवडणूक आयोगावर करतोय तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष त्याचं का उत्तर देते? भारतीय जनता पक्षाला उत्तर देऊन काय साधायचं आहे? का केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्थेचे अधिकार आहे की जर एखादी राजकीय पक्ष प्रश्न विचारताय तशा वेळी निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला पाहिजे. असं असताना ज्या पद्धतीने फक्त भारतीय जनता पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठीराखण करण्याचं काम करत आहे अशा प्रकारचा थेट आरोप त्यांनी केला. आणि त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं लागतचुलप काम चालू आहे आणि यामधूनच एक प्रकारे असं म्हणता येईल की त्याचमुळे जोरदार विरोध सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचे खासदार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे इथे मोठी सुरक्षा व्यवस्था आता दिल्ली पोलिसांनी जर बघितलं तर तीन पद्धतीने बॅरिकेडिंग करायला सुरुवात केली आहे. एकतर पार्लमेंटच्या मुख्य दारावरती बॅरिकेडिंग केली, त्यानंतर सोबतच जिथे परिवहन मंत्रालय आहे तिथे एक बॅरिकेडिंग केली आणि तिसरी ज्या बॅरिकेडिंग जिथे फक्त प्रसार माध्यमांना प्रवेश बोलने की जरूरत है, पूरा लिखा हुआ है, ऑथेंटिक है, देखिए आप लोग. चुनाव आयोग मार्च कर रहे हैं, क्या कन्वे करना चाह रहे हैं? ये देखिए, यही कन्वे कर रहे हैं, चोरी बंद करो. हम चाहते हैं कि चुनाव आयोग जागे और इस बात को एक्सेप्ट करे कि जिस तरह वोटों की डकैती लगातार हो रही है और जिस तरह सभी उपचुनावों में और चुनावों में भी देखने को मिला है कि ये वोट प्रतिशत जो बड़ा है, कुंदरकी विधानसभा का हम अभी ले रहे हैं कि जहाँ 77% बीजेपी वोट मिल रहा है, तो ये आखिरकार 77% बीजेपी वोट पहुंचा कैसे? ये अपने आप में दर्शाता है कि चुनाव आयोग आंखें मूंद कर बैठा हुआ है. तर संसद भवन पासून हा मोर्चा